नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्यांनी पर्वतराज हिमालयाला सर्व वृत्तांत सांगितला. कामदेव भस्म झाल्याचे ऐकून हिमालय दुःखी झाला. नंतर मुनींनी रतीला वरदानाची गोष्ट सांगितली. तेव्हा हिमाचलाला आनंद झाला. हिमाचलाने शिवांचा मोठेपणा जाणून श्रेष्ठ मुनींना आदराने बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून शुभ दिवस, शुभ नक्षत्र व शुभ घटिका शोधून वेदविधीपूर्वक विवाह शीघ्र निश्चित करून लग्नपत्रिका तयार केली. नंतर हिमालयाने ती लग्नपत्रिका सप्तऋषींकडे दिली आणि त्यांच्या पाया पडून त्यांना ती ब्रह्मदेवांना देण्याची विनंती केली. त्यांनी जाऊन ती लग्नपत्रिका ब्रह्मदेवांना दिली. ती वाचून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ब्रह्मदेवांनी ती लग्नपत्रिका सर्वांना वाचून दाखविली. ती ऐकून सर्व मुनी व देव आनंदित झाले. आकाशातून पुष्पवर्षा होऊ लागल्या, वाद्ये वाजू लागली आणि दशदिशांना मंगल कलश सजविले गेले. सर्व देव आपापली तऱ्हेतऱ्हेची वाहने आणि विमाने सजवू लागली आणि अप्सरा गाणी गाऊ लागल्या. शिवगण शिवांना सजवू लागले. जटांचा मुकुट बनवून त्यावर सर्पांचा मोर जडविला. शिवांनी सापांची कुंडले आणि कंकण धारण केले. शरीरावर भस्मलेपन केले आणि वस्त्राऐवजी व्याघ्रांबर नेसले. शिवांच्या सुंदर मस्तकावर चंद्रमा, गंगा, त्रिनेत्र, सापाचे यज्ञोपवीत, कंठात विष आणि छातीवर नरमुंडमाळा होत्या. अशा प्रकारे त्यांचा वेश अशुभ असूनही ते कल्याणाचे निधान आणि कृपाळू होते. त्यांच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू शोभत होता. शिव नंदीवर आरूढ झाले. वाद्ये वाजू लागली. शिवांना पाहून देवगणांना हसू आले. त्या म्हणू लागल्या की या वराला योग्य अशी नवरी साऱ्या जगात सापडणार नाही. विष्णू, ब्रह्मदेव इत्यादी देव समाज आपापल्या वाहनात बसून वऱ्हाडातून निघाले. देवांचा समुदाय सर्व प्रकारे अनुपम होता, परंतु ते वऱ्हाड वराला शोभेसे नव्हते. तेव्हा भगवान विष्णूंनी सर्व दिक्पालांना बोलावून हसत सांगितले की सर्वजण आपापल्या परिवारासह वेगवेगळे चला. अरे बाबांनो, आपले हे वऱ्हाड वराच्या योग्यतेचे नाही. परक्या ठिकाणी गेल्यावर आपले हसे करून घेणार काय? भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून देव हसले आणि आपापला लवाजमा घेऊन वेगवेगळे चालू लागले. हे पाहून महादेव मनात हसून म्हणाले की भगवान विष्णूंची थट्टेची सवय सुटायची नाही. आपल्या आवडत्या भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून शंकरांनी भृंगीला पाठवून आपल्या सर्व गणांना बोलावून घेतले. शिवांची आज्ञा मिळताच सर्व गण आले आणि त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले. तऱ्हेतऱ्हेची वाहने आणि तऱ्हेतऱ्हेचे वेश केलेला आपला परिवार पाहून शिवांना हसू आले. त्यामध्ये कोणी विना तोंडाचे, कोणाला अनेक तोंडे, कोणी हातापायांविना तर कोणी अनेक हातापायांचा, कुणाला अनेक डोळे तर कुणाला एकही डोळा नाही, कोणी गले लठ्ठ तर कोणी फारच किडकिडीत, कोणी अस्थिपंजर तर कोणी गुपगुपीत, कुणी पवित्र तर कुणी अपवित्र वेश धारण केलेला, कुणी भयंकर दागिने घालून हातामध्ये नरकपाल घेतलेले व शरीराला ताजे रक्त माखलेले, कुणाची तोंडे गाढवासारखी, कुणाची कुत्र्यासारखी, कुणाची डुकरासारखी तर कुणाची कोल्ह्यांची. गणांचे अगणित वेश होते. त्यांची गणना कोण करणार? अनेक प्रकारची भूते, पिशाच्च आणि योगिनींचे समुदाय होते. त्यांचे तर वर्णन करणेही अशक्य. भूत प्रेते नाचत आहेत, गात आहेत. हे सर्वजण मोठ्या मजेत आहेत. दिसायला फार विचित्र वाटत आहेत आणि अचकट विचकट बोलत आहेत. जसा नवरदेव तसे त्याचे वऱ्हाड. वाटेने जाताना तऱ्हेतऱ्हेची मजा चालली होती. इकडे हिमाचलाने असा विलक्षण मंडप केला होता की त्याचे वर्णन करता येत नाही. जगामध्ये जितके लहान मोठे पर्वत होते की त्यांचे वर्णन करून सांगता येणार नाही, तसेच जितकी वने, समुद्र, नद्या व तलाव होते त्या सर्वांना हिमालयाने लग्नाचे निमंत्रण पाठविले. ते सर्व आपापल्या इच्छेप्रमाणे सुंदर रूपे धारण करून आपल्या सुंदर स्त्रिया आणि परिवाराला बरोबर घेऊन हिमालयाच्या घरी आले. सर्वांनी मोठ्या प्रेमाने मंगल गीते गायली. हिमालयाने प्रारंभीच पुष्कळशी घरे सुसज्ज करून ठेवली होती. त्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे सर्वजण उतरले. नगराची सुंदर शोभा पाहून ब्रह्मदेवाची रचना चातुर्य तुच्छ वाटत होते. नगराची शोभा पाहून ब्रह्मदेवाचे नैपुण्य खरोखरच तुच्छ वाटत होते. वन, बागा, विहिरी, तलाव, नद्या सर्व काही सुंदर होते. त्यांचे वर्णन कोण करू शकेल? घरोघरी अत्यंत मंगलमय तोरणे, ध्वज, पताका शोभत होत्या. तेथील सुंदर व चतुर स्त्री पुरुषांचे सौंदर्य पाहून मुनींचेही मन मोहित होत होते.
ज्या नगरीत प्रत्यक्ष जगदंबेने अवतार घेतला होता त्या नगरीचे वर्णन करता येईल काय? तेथे रिद्धी, सिद्धी, संपत्ती आणि सुख हे नित्य नवीन वाढतच जात असते. वऱ्हाड नगराजवळ आले. हे ऐकून नगरामध्ये धावपळ सुरू झाली. त्यामुळे त्याची शोभा आणखी वाढली. स्वागत करणारे लोक नटून थटून आणि नाना प्रकारची वाहने सजवून मोठ्या आदराने वऱ्हाडास आणण्यास गेले. देवांचा समुदाय पाहून सर्वांना आनंद झाला आणि विष्णूंना पाहून सर्व अत्यंत प्रसन्न झाले. परंतु लोक जेव्हा श्री शिवांकडच्या मंडळी पाहू लागले तेव्हा त्यांची सर्व वाहने, हत्ती, घोडे, रथाचे बैल इत्यादी घाबरून पळू लागले. काही प्रौढ वयाची समजूतदार माणसे धीराने तेथे ठाम उभी राहिली. सर्व मुले तर जीव घेऊन पळाली. घरी गेल्यावर आईवडिलांनी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ते भीतीने थरथरत म्हणाले, काय सांगायचे, काहीही सांगता येत नाही. हे वऱ्हाड आहे की यमराजाची सेना. नवरा वेडा आहे आणि बैलावर बसला आहे. साप, नरकपाल आणि राख ही त्याची भूषणे आहेत. नवऱ्याच्या अंगाला राख फासलेली आहे. साप आणि नरकपालाचे अलंकार आहेत. तो निर्वस्त्र, जटाधारी व भयंकर आहे. त्याच्यासोबत भयानक तोंडाची भूते, प्रेते, पिशाच्च, योगिनी आणि राक्षस आहेत. हे वऱ्हाड पाहून जे जिवंत राहतील ते खरोखर भाग्यवान होत आणि त्यांनाच पार्वतीचा विवाह पाहायला मिळेल. मुलांनी घरोघरी हेच सांगितले. शिवांच्या वऱ्हाडाचा हा परिवार पाहून सर्व मुलांचे आईबाप हसू लागले. त्यांनी परोपरीने समजावून सांगितले की भिवू नका, घाबरायचे काही कारण नाही. आजच्यासाठी धन्यवाद.